मी आनंदी आहे की माझा खंडोबा जी माझी परीक्षा घेत होता त्या परीक्षेत मी थांब. परीक्षा खंडोबाने नाही, मी घेतली होती महासपती, ज्यात तू यशस्वी झालाय. आज माझी खात्री पटलीये. तुझ्यावर किती मोठं संकट आलं तरीही तू तुझे आदर्श, तुझी तत्व, तुझी मूल्य, तुझ्या मर्यादांचं उल्लंघन कधीच करणार नाही. शिर्डीच्या उद्धारासाठी मी जी योजना बनवली आहे त्यामध्ये तुझ्यासारख्या व्यक्तीचं महत्व माझ्यासाठी खूप जास्त आहे. पण त्याआधी मला तुझा सन्मान करायचा आहे. हरिओम. हे 100 तोळे सोनं तुझ्या मुलीसाठी धूम धडाक्यात कर तिचा विवाह. ज्याच्या आयुष्यात साईंचा आशीर्वाद असेल त्याच्या आयुष्यात 100 तोळे सोन्याची काय किंमत. माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे कुलकर्णी सरकार. ते सुद्धा हुंडा न देता. हीच आहे साईंची कृपा. शिर्डी माझ्या गुरुचे स्थान आहे, माझ्या आईचं घर आहे आणि मला इथून कोणीच काढू शकत नाही. पकडले लबाड. अगं मी पकडलं. नाही नाही नाही, पुन्हा एकदा खेळूया. आता नाही लक्ष्मी, आजच्या करता पुरे झाले. घरी जा, तुझी आई वाट बघत असेल. ठीक आहे? ठीक आहे. मिठाई न घेता चालात. महासापती, महासापती, नाही. आता फक्त रडतच राहाल की काही बोलाल सुद्धा? हे मी काय करायला जात होतो साई? हे मी काय करायला जात होतो? महासापती, जे केलं नाही तर त्याबद्दल विचार का करायचा? सबुरी सबुरी.
म्हाळसापतीजी तुम्ही? मला वाटलं तुम्ही विवाहाच्या तयारीत व्यस्त असाल, म्हणून मी स्वतःच आलो. होय, मी साईंना भेटायला आलो होतो. हे आहेत माझे मित्र नानासाहेब, शेजारच्या गावचे आहेत. तुमच्या पलंगासाठी लाकडे घेऊन आलेत. साईं, जेव्हापासून तुमच्याबद्दल ऐकलंय तेव्हापासून तुमचं दर्शन घेण्याची इच्छा होती. आणि आज मला असं वाटतंय की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. श्रीराम तुझं भलं करतील. हे पुरेसे आहे. पण साईं, एका लाकडापासून पलंग कसा? जेवढी गरज असेल त्यापेक्षा जास्त घेण्याचा अर्थ आहे कुणाची तरी गरज पूर्ण होण्यापासून थांबवणे. माझ्यासाठी हेच खूप आहे. जा म्हाळसापतीजी आणि शकुनाची तयारी करा. आणि नानासाहेब, बोला साईं. कैक वर्षांपासून सुनं असलेलं तुमचं अंगण बाळाच्या किलकिलाटाने भरून जाईल. मी तर तुम्हाला माझं दुःख सांगितलंच नाही, मग तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट कशी समजली? अल्लाह मालिक. जा नानासाहेब, तुमच्या पत्नीला सांगा की देवावर रागवू नका. उशिरा का होईना देव कृपा करतोच. नक्की सांगेत साई. सबका मालिक एक. दादा, मला तर आधीपासूनच माहित होतं तो म्हाळसापती काहीच कामाचा नाहीये. सरकार, पुढचा डाव लवकर खेळावा लागेल. गप्पा बस. डाव डाव डाव. दादा, हा ढोंगी जो कुणी आहे ना, आहे खूप हुशार. बघ ना, बघता बघता एवढ्या लोकांचा पाठिंबा मिळाला त्याला. असे डाव खेळून त्याला इथून बाहेर काढणं शक्य नाहीये. त्याला तर ठीक आहे, मी काहीतरी विचार करते. जिथे डावपेच काम करत नाहीत तिथे सापळा रचावा लागतो चिऊ. सापळा म्हणजे? ऐका हो ऐका, लक्ष देऊन ऐका, सगळी कामं सोडून ऐका. सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे शिर्डीचं भविष्य उज्ज्वल होईल. गावातल्या मुलांसाठी
एक विद्यालय उघडले जात आहे, जेणेकरून सगळ्या मुलांना तिथे शिक्षण घेता येईल. कुलकर्णी सरकारांनी विद्यालय उघडतायत, ते सुद्धा अचानक. अरे जर चांगलं काम होतंय त्यात चुका कशाला शोधायच्या? जे काय होईल ते चांगलंच होईल शिर्डीचं. हे तर खूपच चांगलं काम आहे. आपली मुलं सुद्धा शिकतील. हो, पण असं नेमकं काय झालंय की? अरे भाऊ, उशीर झालं म्हणून काय झालं? आपलं भलं होतंय ना. कुलकर्णी सरकारांच्या आशीर्वादानं शिर्डी सक्षम आणि शिक्षित बनणार आहे. कुलकर्णी सरकारांचा विजय असो! कुलकर्णी सरकारांचा विजय असो! कुलकर्णी सरकारांचा ए ए ए श्श, श्श, थांबा. तुम्ही तर खूपच निर्लज्ज आहात. परत आलात सामान उचलून. मन नाही भरलं का कुलकर्णी सरकारचं बोलणं ऐकून? आम्हाला सरकारांनीच बोलवलंय. सरकारांनी? येऊ दे चिऊ, येऊ दे. मीच बोलावलंय यांना. काही विचार केलाय मी तुझ्याबद्दल. कामाच्या शोधात होतास ना? करणार का? आंधळ्याला काय हवं असतं? फक्त 2 डोळे. वेतन सुद्धा मिळेल. सरकार, मला काय करावं लागेल? वेळ आल्यावर सांगे काय करायचं. ठीक आहे. हरिओम. येसू मावशी, या नायांची खोली दाखवा. सामान घेऊन आत जा. जा जा. काम ते पण याच्यासाठी. एखादा नवा डाव आखलायस का? हरिओम. सांगितलं होतं ना चिऊ, डावपेच कामी नाही आले तर असा सापळा रचावा लागतो. असा सापळा रचेल की तो भोंदू त्यात अडकेल म्हणजे अडकेलच, आणि असा अडकेल की सुटूच शकणार नाही. हरिओम. जेव्हा आपण इथे आलो होतो, आपला एवढा अपमान केला आणि आपल्याला निघून जायला सांगितलं. मग परत बोलावून घेतलं. भामा, लांबचे का होईना पण आहेत तर आपले नातेवाईकच ना. दया आली असेल त्यांना आपली अवस्था बघून. धर्म एव हतो हंती, धर्मो रक्षति रक्षितः. तस्मात् धर्मं न हंतव्यो, मानो धर्मो हतो वधी. याचा अर्थ कळतोय का तुला? जो धर्माचा नाश करेल, धर्म त्याचा नाश करतो, आणि जो धर्माची रक्षा करतो, धर्म सुद्धा त्याची रक्षा करतो. धर्म तो आहे ज्यासाठी तुमचा जन्म झालाय, ज्यासाठी तुम्ही या जगात आला आहात. आगीचा स्वतःचा धर्म आहे, पाण्याचाही. प्राण्यांचा स्वतःचा धर्म आहे, आणि मनुष्याचा धर्म काय आहे माहितीये?
मनुष्याचा धर्म आहे या जगाला अजून चांगलं बनवणं, समाजाच्या उद्धाराला स्वतःच्या आयुष्यातील लक्ष्य समजणे आणि त्याची अंमलबजावणी करणे. आपले पंथ वेगवेगळे असू शकतात, देश वेगवेगळे असू शकतात, पण धर्म फक्त एक आहे. आयुष्यात एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि कळत नसेल की काय करायचं आहे, तेव्हा माणुसकीचा हा धर्म आठवा. एका दिव्याप्रमाणे तुम्हाला त्या अंधारातून बाहेर येण्याचा मार्ग धर्म नक्कीच दाखवेल. काय लिहिलंय रे हे? विद्यालय. हे सगळं बघून तुम्हा लोकांना वाटत असेल की एखादं स्वप्न आहे, पण स्वप्न नाही तर स्वप्न सत्यात उतरत आहे. ते स्वप्न सत्यात उतरणं ज्यात स्वतः खंडोबांनी येऊन मला दर्शन दिलं आणि म्हणाले की तुमच्या जनतेची एवढी मोठी हाक तुम्हाला कशी ऐकू आली नाही. नंतर ते म्हणाले, तुझ्या जनतेला शिक्षणाची, विद्येची आवश्यकता आहे. येणारी पिढी शिकलेली असावी, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी गावात विद्यालयाची आवश्यकता आहे. त्याच क्षणी माझी झोप मोड झाली. मी संकल्प केला की काही झाले तरी गावात विद्यालय उघडणार म्हणजे उघडणार. हा बघा, याने माझ्याकडून हिशोब मागितला, मी दिला. पण बिचारा निरक्षर, अशिक्षित कुठे काय वाचू शकला. मला खूप दुःख झाले याच्यासाठी, फक्त याच्यासाठी नाही, तुम्हा सगळ्यांसाठी आहे. तुम्ही सगळे निरक्षर, अशिक्षित आहात, पण तुमची मुलं येतील या विद्यालयात शिकण्यासाठी. ते करतील चांगला हिशोब. त्यांना कळेल की कुलकर्णी सरकारने काय काय नाही केलं शिर्डीसाठी. हरिओम. कुलकर्णी सरकारांचं अरे सगळे बोला ना. कुलकर्णी सरकारांचं विजय असो. कुलकर्णी सरकारांचं विजय असो. कुलकर्णी सरकारांचं विजय असो. कुलकर्णी सरकारांचं विजय असो. हरिओम.
विद्यालयाचा शुभारंभ झाला आहे. उद्यापासून विद्यालय सुरू होईल. शुभस्य शीघ्रम. शुभस्य शीघ्रम. शुभस्य शीघ्रम.